हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. तर हा आहे ओम. ओमला सुरुवातीचे फोटो बघितले, ते मागच्या वर्षीचे होते आणि हे आज एकादशीचे दिवशी काढलेले फोटो. असे आम्ही सुंदर असे फोटो काढले. ओमचे काढले आधी. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे विठ्ठलाच्या कानातले जे माशांसारखे कुंडले आहेत ते तयार कसे करायचे. तर सर्वात आधी मी कॅनव्हास घेतला. इथं जाडच कॅनव्हास घ्या तुम्ही पण. आणि त्यावर सुंदर असं मासा ड्रॉ करायचा आधी. आता मासाचा आकार छान असे ड्रॉ करून घेतला मी. जाड कॅनव्हास घ्या. माशाचा आकार द्यायचा आहे छान. असे 2 सारखे कट करायचे फिश आणि एक फिशच्या समोरून असं आपण आधी फेविकॉल लावून घेतला आहे. त्याच्यावरून ही चमकी टाकायची आहे आणि हा जसा फिश आपण धरला आहे दुसरा जो आहे त्याच्या विरुद्ध धरायचा उलटा करून आणि तो देखील तसाच फेविकॉल लावून आणि चमकी टाकून पूर्ण वाळू द्यायचा आहे. त्यानंतर असं कोणतंही नाजूक कानातलं घ्यायचं आहे आणि माशाच्या अगदी आपण जिथं डोळा असतो त्या जागेवर होल करायचे त्या कानातल्याने किंवा सुईने केलं तरी चालेल आणि ते असं कानातलं त्यात घालून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे हे माझे दोघं कानातले
माशाची कुंडली तयार झाले आहेत. तुम्ही पण असे नक्की करून बघा. सोपं आहे आणि खूप सुंदर दिसतात. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा. विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. सर्वांना श्री स्वामी समर्थ.